धुळे मनपात विरोधी पक्षनेते पदासाठी एमआयएम आक्रमक, कायदेशीर अधिकारासाठी धरणे आंदोलन. धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीसाठी एमआयएम पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील क्युमाइन क्लब परिसरात पक्षाचे नेते इर्शादभाई जहागीरदार यांच्या नेतृत्वात सर्व एमआयएम नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं. महानगरपालिकेत एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे कायद्यानुसार विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळायलाच हवं. मात्र निवडणूक निकालानंतर 6 महिने उलटूनही सत्ताधारी आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक हे पद रिक्त ठेवल्याचा आणि सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीची पायमल्ली करीत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका जुन्या निकालानुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार सभागृहातील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षालाच या पदावर बसण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असं आंदोलकांनी स्पष्ट केलं. कोणत्याही नव्या आघाडीला हे पद देता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. प्रशासनाने येत्या 15 दिवसात एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद घोषित न केल्यास न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा आणि रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढण्याचा थेट इशारा एमआयएम पक्षाच्या वतीनं या आंदोलनातून देण्यात आला. मी स्पष्टपणे तुम्हाला एक सांगतो की सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून एमआयएम पार्टी आहे. बळसंख्येच्या आधारावर आम्हाला ते विरोधी पक्षनेता पद भेटते. हे कायद्यात हे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते सांगत आहे. जर कोणी संविधान सोडून वेगळं काम करत असतील त्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरायला गरज पडलेली आहे. हे तर फक्त झाकी होती. त्यानंतर आम्ही महापालिकेवर मोर्चा काढू, मोठा आंदोलन छेडलं जाईल आणि जर एमआयएम रस्त्यावर उतरली तर जे संविधानाला साईडला ठेवून जे चुकीचे काम करत आहे त्यांना पळता भुई कमी करण्यासाठी एमआयएम रस्त्यावर उतरेल. आणि जे राष्ट्रवादी सांगत आहे की 8+5 आमचे 13 ती आघाडी आहे, बॉम्बे हायकोर्टचा निकाल तुम्ही वाचा, त्या स्पष्टपणे लिहिलेल्या आघाडीला नाही तर सेकंड लार्जेस्ट पार्टीचे नेत्याला विरोधी पक्षनेता पद देण्यात यावं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.